जय जिजाऊ मित्रांनो, आपण आपल्या कामाचं वर्गीकरण किंवा विभागणी ही साधारणतः 2-3 प्रकारामध्ये करत असतो. म्हणजे ज्याला आपण साध्य, कठीण साध्य आणि असाध्य अशा या 2-3 प्रकारामध्ये आपण त्याची विभागणी करत असतो. लग्नाचं ही तसंच होतं. एक कुटुंब व्यवस्थेचा, एक परस्पर सहजीवनाचा एक घटक म्हणून विवाहाकडे आपण पाहत होतो. आणि सहज साध्य असलेलं विवाह संस्था अलीकडच्या काही काळामध्ये मोडकळीस आली. तिचं बाजारीकरण झालं, तिचं विकृतीकरण झालं. विवाह हा संस्कार न राहता त्याच्यामध्ये व्यवहार आणि बाजार ह्या गोष्टी गाव पकडलं तर तिथं 5-50 मुलं सहज निघतात, की ज्यांची लग्न व्हायची. आणि आता तर ही भीती निर्माण झालेली आहे, की जवळपास या ओव्हरऑल मुलांपैकी जवळपास 30% 40% मुलांची लग्न होणार की नाही? मुलींच्या बाबतीतही तीच स्थिती आहे. 30शी ओलांडली जाते, 32शी सुरू होते, 35शी सुरू होते. इकडे असं म्हणायला हरकत नाही, कुणाला हे थोडं वेगळं वाटेल, मासिक पाळी बंद व्हायची वेळ आली तरीही मुली लग्न करायला तयार नाहीत. अशी काहींच्या बाबतीत एक विचित्र परिस्थिती निर्माण होते आहे. हे का होतं? कशामुळं होतं? कुणामुळं होतं? या गोष्टीचं आपल्याला जास्त खोलात शिरायचं नाही. मात्र अनेक जण जी काही सामान्य कुटुंबातील आहेत, मध्यम कुटुंबातील आहेत, गरीब कुटुंबातील आहेत, मोठ्यांची लग्न जुळतात, जी काही एखाद्या जॉबला आहेत, ज्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी आहे, चांगल्यापैकी आहे, अशांची लग्न सहजपणे जुळायला लागली. देवाणघेवाणही त्यांच्यामध्ये होते, हुंडाही घेतला जातो. मात्र जे गोरगरीब आहेत त्यांची लग्न जुळत नाही. मग कुठेतरी ही गरीब माणसं आमच्यासारखे जे काही विवाह संस्था असतात, तर यांच्याकडे मोठ्या अपेक्षेनं, आशेनं बघतात. आमचे व्हिडिओ पाहून आम्हाला अनेक जणांचे फोन येतात. दिवसभरातून 15 ते 20 फोन येतात. या फोनचा इतका त्रास होतो. मात्र परोपरीने आम्ही त्यांना सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र एवढ्या लोकांना सांगणं शक्य नसतं. महाराष्ट्रभरातून ते फोन येतात आणि अशा स्थितीमध्ये अ, विशेषतः ज्या काही महिला वर्ग असतील, ह्या भोळ्या-भाबड्या असतात, अशिक्षित असतात, अडाणी असतात बऱ्याच जणी. मुलांची लग्न जुळत नाहीत, त्रस्त होतात, कासावीस होतात आणि मग कुठेतरी आमचं बोलणं ऐकून त्या आशेनं म्हणजे बऱ्याचदा आम्ही असा एखादा व्हिडिओ बनवतो, की बा अनाथ आश्रमातील मुलीच्या नावाने फसवणूक कशी होते आणि लोकांनी तो व्हिडिओ बघितला पाहिजे. म्हणजे याची एक गंमत सांगतो, की आम्ही साधारणतः 3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला, की अनाथ आश्रमाच्या माध्यमातून फसवणूक कशी होते, असं शीर्षक आणि थंबनेल असलेला एक व्हिडिओ बनवला. मात्र त्याला 2-2.5 महिन्याच्या नंतर बघितलं तर 50-50-100 व्ह्यू होत्या. मग थोडंसं का आम्ही त्याचं थंबनेल वगैरे चेंज केलं, तर त्याला 15 दिवसात जवळपास 2,00,000च्या वर व्ह्यू गेल्या. म्हणजे लोकांना आता ही गोष्टीची सवय झालेली आहे, की कुठेतरी चटक-मटक, भडक पाहिजे. म्हणजे जसं आपण रेडीमेड घेतोय, त्या पद्धतीचं टायटल, शीर्षक द्यावं लागतं, थंबनेल त्या पद्धतीचं द्यावं लागतं. याला नाईलाज असतो. लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या गोष्टी कराव्याच लागतात. पुण्याकडच्या साईडनं पश्चिम महाराष्ट्राच्या साईडनं अनेक फोन येत असतात. त्यांना माहीत नसतं, की आम्ही कुठून बोलतोय. वाशिमचं नाव सांगतो. बऱ्याच जणांना ते वाशिम समजत नाही किंवा वाशिमचं नाव त्यांनी ऐकलेलं नसतं. बऱ्याचदा असा समज होतो, की आम्ही वाशीतून बोलतोय. बऱ्याच जणांना असं वाटतं, की आम्ही रिकामी बडबड करतोय, टाईमपास जास्त करतोय आणि बुणगाळ जास्त लावतोय. असाही काहींचा समज होतो. तशा पद्धतीच्या कमेंट्स खाली येत असतात. मात्र या गोष्टीला नाईलाज आहे. बुडती ही जन न देखवे डोळा म्हणून ह्या कळवळ येत असं या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार जी लोकं कीर्तनानं सुधारली नाही, तर ती लोकं आमच्यासारख्या एखाद्या बाष्कळ माणसाच्या या बडबडीनं काय सुधारणार किंवा त्यांच्यावर काय फरक पडणार, हा भाग गौण आहे. असो एक फोन आला मगाशी मंचरवरून फोन होता पुणे जिल्ह्यातून. बघा तुम्ही ऐका रेकॉर्डिंग. नाही म्हणजे याची आपल्याला माहिती संपूर्ण माहिती माहिती प्ले स्टोअरला जा, मराठा लग्न अक्षता ऍप डाउनलोड करा. त्याच्यावर काही व्हॉट्सअपचे ग्रुप भेटतील, त्याच्यावर काही तुम्हाला बायोडाटे दिसतील. असलं तुमच्या भागातलं तर एखादं पहा, नाही तर मग सोडून द्या. कारण अशा अनोळखी ठिकाणी कोणी मुली देत नसतं आणि पैसे भरून काय लग्न जुळत नसतात. कोणालाही पैसे देऊ नका. मी विचारतोय आपल्या ग्रामच्या भागातले कोणते तुम्ही जिल्ह्यातले नाही, पण मी विचारतो बोला. तुमच्याकडे येऊन समक्ष भेटून माहिती दिली का? नाही, काय फायदा नाही ना. मला भेटून काय करता सर? कशासाठी येत आहे तुम्ही मला सांगा. कशासाठी येत आहे? हा म्हणजे मुलाचा मुलगा आहे आमचा. तुमचा जरी असेल तर इकडे विदर्भात मुलं नाहीत का? मराठवाड्यात मुलं नाहीत का? पश्चिम महाराष्ट्रात मुलं नाहीत का? मुलांची टंचाई, मुलींची टंचाई सगळीकडेच आहे. असो सांगण्याचा उद्देश हा,
की आम्हाला जर लोकांना फसवायचं म्हटलं तर सहजपणे फसवू शकतो, कारण तेवढा विश्वास आम्ही महाराष्ट्रभरामध्ये संपादित केलेला आहे. आणि या माध्यमातून आमच्या माध्यमातून जी काही 400-500 लग्न जुळली, तर त्याची पद्धत वेगळी आहे. ही गोष्ट आम्ही वारंवार सातत्यानं सांगत असतो. मात्र ही भोळी-भाबडी लोकं मोठ्या आशेनं, अपेक्षेनं फोन करतात. 400-500 किलोमीटरवरून आम्हाला भेटायसाठी यायचं ते म्हणतात. सांगण्याचा उद्देश हाच, की लोकांना आपण सहजपणे फसवू शकतो. मात्र जे कोणी असा फसवणुकीचा धंदा करत असतील, तर त्यांच्यासाठी ही रेकॉर्डिंग ऐकवली हे प्रयोजन आहे, की आम्ही लोकांना परोपरीनं चांगलाच अ, माहिती जी काही सत्य असेल किंवा वस्तुस्थितीला धरून असेल तीच देण्याचा प्रयत्न करतो. त्या गोष्टीचा आम्हाला त्रासही होतो. सहज 100, 200, 500, ₹1000 लोकांना आम्हाला सहजपणे फसवता येईल. अ, याच्यामध्ये काही लोकं विचित्र कमेंट्सही करतात, की ते आमच्या कार्यपद्धतीबाबत आम्हाला सांगत असतात, की तुम्ही असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. कुणाच्या सांगण्यावर किंवा म्हणण्यावर कार्यपद्धती आम्ही बदलणार नाही. जे आहे ते आहे. नाविन्याचा सतत शोध घेतला असला पाहिजे. परंतु त्या लोकांना हे सांगणं आहे, की जे दलाल म्हणून काम करतात, जे लोकांना फसवणुकीच्या उद्देशानं काम करतात, तर त्यांना एकच सांगणं आहे, की कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अनेक गोष्टी शिकल्या. उद्या जर तुमची अवलाद दारुडी निघाली, तर काय कराल? किंवा एखादा आजार जळला, तर काय कराल? तर तेव्हा जेवढं होईल तेवढं लग्न जुळवण्याचे प्रयत्न करा. आणि मुलं असतील किंवा मुली असतील, दोघांच्याही पालकांना विनंती असेल, की 22 ते 25 या वयातच मुलीचं लग्न करा. मुली गायब होण्याचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढतं आहे. 27 नंतर, 28 नंतर, 30 नंतर वर संशोधन ही अवघड गोष्ट बनून जाते. मुलांच्या बाबतीतही तेच. हार्डली 27-28 पर्यंत लग्नाचा विचार करा. जॉब असेल नसेल. जर तुमच्यासाठी एखादं स्थळ येत असेल, तर ते त्याच्याशी सोयरीक जुळवा. आपल्या अपेक्षा ह्या कधीही न संपणाऱ्या गोष्टी असतात. अपेक्षांशी जुळतं-मिळतं घ्या. तडजोड आणि ॲडजस्टमेंट नावाचा एक सुंदर शब्द आहे. तो आयुष्यामध्ये स्वीकारण्याचा प्रयत्न करा. बाकी तुम्हाला काही फीडबॅक द्यायचे असतील, तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता. तुमचा धन्यवाद. जय जिजाऊ.